अरे नेहमीच आहे आपलं, हे नेहमीच आहे ना, आता याची सवय झाली. आओ भाई और बहनों, ते माझा गॉगल राहिला. देखो देखो भाई क्या कह रहे. तुमच्याकडे बघून असं वाटतं फॅशन शोलाच चाललंय. तोड़ दो ये दीवार. साथ ही लाइफ बना दूंगा. तेरी लाइफ बन गई आज. मेरी बन गई. आज देख मैं ऐसे ही बिग बॉस में जाऊंगी. देख देख क्या दिख रही है रे. बिग बॉस मुझे कसम बच्ची के दिल में एकदम क्या शर्मा रही है. उफ, ये देख हमूदाई. उफ, क्या हुई. क्या हुई रे. ऐसे एक्चुअली यही नहीं सब हर परत एकदा करतो. लॉक केली लॉक. यू ये है मै. हॅलो मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि लास्ट व्लॉगचा हा सेकंड पार्ट आहे. आता ह्याची सुरुवात अशी मधूनच केलेली आहे. आम्ही चहा बनमस्का खायला गेलो आहे, तर इथनं ह्या दिवसाच्या मधनं या व्लॉगची मी सुरुवात केली आहे. एन्जॉय करा. हे आमचं खाणं काही संपतच नाहीये. थँक्यू. पाणी वाढत. हा, तर मी काय म्हणत होतो, आमचं खाणं काही संपतच नाही इकडे. फक्त सगळे व्लॉगर्स झालेत, नेक्स्ट लेवल काहीतरी करत बसलेत. काय होतं हे. मस्त. 75 years later. आत्ता झोपून उठलो, 4:30 वगैरे काहीतरी वाजलेत. आणि हा आपला डेक्स्टर चाललाय तिकडे. हा, तो डेक्स्टर आहे तिकडे. तो आत्ता दादा ते आले त्याला फिरवायला न्यायला. कसं चाललाय, ठुमकत ठुमकत चालतोय बघा. मगाशी तिकडे खाऊन वगैरे आलो, त्यानंतर घरी येऊन जरा टाइमपास वगैरे केला आणि चांगली झोप लागली AC मध्ये. आत्ता उठलोय, फ्रेश होतो, बोलू. ओके, तर हा आता नेक्स्ट डे आहे. काल आम्ही रील शूट केल्या, कॅफेमधनं बाहेर पडल्यावर तिकडे फोटोज वगैरे काढले. आता परत बाहेर निघालोय पेट पूजा करायला. भाई मैं गाड़ी चलाती हूँ, तू वीडियो बना ले. अपना कुछ ऐसा ये सीन ही नहीं है. रितिशा हाय कर पहले, चल एक बार. ये मैं कर लेता हूँ. आप ड्रीम मिलियन पे. हाय 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 हाय. यस, बस बच्ची के दिल में एकदम. आता गाडी लावली जस्ट. बारूला घाई केवढी आहे. पार्किंग होनी चाहिए थी यहाँ पे है क्या अंदर बिल्डिंग का पार्किंग. फ्लॅट बघायला आलो. फ्लॅट बघायला आलो सांगायचं. इकडे बिंदास आहेस यार तू. मेरे को नहीं कैरी करना पसंद है. तो जैसे कि छोटा सा मोबाइल ऐसे मेरे को नहीं पसंद है. ए प्रेरणा, हाँ बोल की रे. फुटेज द्यावं मला. दिला की फुटेज. हा दे. बोला काहीतरी मस्त पैकी. फुटेज द्या, फुटेज द्या. फुटेज. अच्छा अच्छा, बरं बोलचं काहीतरी पटकन पटकन. येस बेबी, येस येस. गाड़ी चलाओ, गाड़ी चलाओ. फुटेज दे, फुटेज दे. गाड़ी चलाओ. फुटेज फुटेज ले 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 ले. फुटेज ले दे दिया. असं फिरवायचं नाही रे. ये नाही करणार होता कभी रे. कुछ भी करने का था, ये नहीं करने का. अरे वापस वही किया. तर आज इथे आमची ट्रिप संपली. ट्रिप म्हणजे फालतूगिरी आमची संपली. हा, आज इकडे संपते. आता इथनं मी प्रेरणाला घरी सोडणार आणि मग उद्या सकाळी मी गलटी मारणार. आजच्या ह्या आपल्या ट्रिप बद्दल काय मनोगत आहे तुमचं आपापलं, त्यांनी 2 शब्दात व्यक्त व्हावं.
ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. ऋतू तुम बोर हो रहे हो ना? तर जी ट्रिप संपलेली आहे आज, तर माझे 2 शब्द मी व्यक्त करतो. चांगली झाली ट्रिप. आणि मेन जे आमचं होतं भेटण्याचं कारण विषय रोज चहा प्यायचा. रोज चहा नाही प्यायचा, रोज चहा प्यायचा पण गुलाब फ्लेवरचा रोज चहा प्यायचा. तो काय आम्हाला मिळाला नाही. ते बघ ते क्लाउड्स बघ. पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम म्हणून याच रोज चहासाठी भेटू आम्ही. आणि मजा केली खूप. मी तर कामच केलं शनिवारी पण रविवारी पण आजच. सो माझं मनोगत व्यक्त झालेलं आहे. आता यार चालू आहे यार. हे चालू असू दे. हे पादलं कोणतरी काच वर घ्या म्हणले आणि पादले. म्हणून आम्ही काही करत नाही. आणि हा चिन्मयच असणार आहे कालचं. मी नाही आज. मी हे असं काल पण हेच बोललो होतो आम्ही. काल सगळ्यांची नावं घेतली जोरा जोरात अगदी. तर मग हेमांगी गोखले या ठिकाणी मी आपले स्वागत करते मंचावर. मंचावर आपलं मनोगत व्यक्त करावे 2 शब्दात. ह्या आमच्या भेटीबद्दल जर तुम्ही मला विचाराल तर तर अत्यंत उल्हासित असं वातावरण घरामध्ये निर्माण झालेलं झालेलं. आणि आम्ही सगळ्यांनी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. अगदी द्विगुणित झाला या सगळ्यांच्या असण्यामुळे. खाद्याची काय म्हणतात सरबराई काय म्हणतात ते म्हणू नका. सरबराई म्हणू नका. अगदी जल्लोष होता. ईश्वरचरणी अशीच प्रार्थना आहे की असे क्षण वारंवार आमच्या जीवनामध्ये येत राहो आणि आम्ही सगळे एकत्र या क्षणाचा आस्वाद घेण्यासाठी अवेलेबल काय म्हणतात उपस्थित असावं. हीच माझी असावं ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आता प्रेरणा आणि त्याच्यानंतर माझी आपण आपले नाही आपण आपलं हे टेक युअर सीट. जिंदगी नहीं बोला. जिंदगी भर रितिशा की झांक मारा. ये वैसा नहीं बोल रही. अभी अभी चिमटा गोखले वही मैं सोच रही थी इज्जत हजम नहीं होगी. तो बहुत मजा आया. आधे दिन में नहीं थी पर जब मैं आई तब ये लोग नहीं थे. ये बहुत लोग पहुंच गए थे पर बहुत मजा आया. अब अभी इनका अगर प्लान जमा तो ये लोग वो क्या बिशी या किट्टी ऐसे कुछ तो निकलेंगे. हाँ उसमें से आई एम आउट. पर मैं देखने जरूर आऊंगी कि आगे क्या होता है इनका. आणि मी इंट्रोड्यूस करते ह्या प्रेरणाताई शहा. चिन्मय दादा गोखले यांच्या या जवळच्या अशा व्यक्ती आहेत. माझी ओळख तुम्ही करून दिल्याबद्दल खूपच धन्यवाद. तर माझी ट्रिप ही खूपच छान होती कारण खूप आधीपासून मला करायची होती. तर आम्ही सगळे भेटलो, मज्जा केली, मस्ती केली आणि मग असे काही क्षण टिपायचा प्रयत्न केला. ह्याला काय म्हणतात ग? भ्रमणध्वनीचा नाही दूरध्वनी म्हणजे टेलिफोन. मोबाईलला भ्रमण करता येतं. मोबाईल भ्रमणध्वनीमध्ये आम्ही हे क्षण टिपले. टिपण्याचा प्रयत्न केला. पुरेपूर उपयोग जे तुम्ही बघाल ज्याचा तुम्ही आस्वाद घ्याल. तर मला ट्रिप नाही ग सहल डाऊन मार्केट खायचा. ऐक ना ट्रिप नाहीये ग. काय ट्रिप? सहल का? तर या सहलीमध्ये मला स्पेशल या मेळाव्यामध्ये मला हार्दिक अभिनंदन करायचे. विशेष आभार करायचे 2 आपले गोखले भावंडांचं जे केवढ्या लांबून आले आहेत. एवढा प्रवास साधून ते आले तिथपर्यंत टप्पा पार करून. हो आणि कितीतरी मैल अंतर पार करून ते किती अडचणींना सामोरे जाऊन ते आलेत. आणि चिन्मयदादा गोखले हे एवढ्या लांब येऊन पण मला माझ्या निवासस्थानावर आले मला तिकडून घेण्यासाठी आणि मग मला घेऊन आले. आणि भार्गव दादा यांना तर खूप काम असताना ते इकडे आल्यानंतर पर्सनल वाहन करून ते आले. रेंट भाड्याचं भाड्याने गाडी घेऊन आला. गाडी घेऊन आला भाड्याचं बोलतोस. 4 चाकी गाडी करून ते आले इथपर्यंत. खूप म्हणजे
हे लागतं याच्यासाठी हो त्यानंतर आमची छोटीशी अपील रितिशा आणि प्रेरणा आम्हाला हे म्हणायचंय की आम्ही एवढं चांगलं मराठी बोलू शकतो. मराठी बिग बॉस बिग बॉस सुंदर. मैं तो सारे वीडियो मुझे तो मराठी में मी एवढं चांगलं मराठी बोलते ना आणि एवढं चांगलं ड्रामा करते ना की काय तुम्हाला मी काय सांगू. म्हणजे एकदा आम्हाला घ्या, सगळ्यांना फेल करू. काय ग काय मराठी बिग बॉस वी आर कमिंग. सगळ्यांचे मनोगत झालेत. सगळ्यांनी ओव्हर ऍक्टिंग खूप चांगली केली. बिग बॉस चिन्मयसाठी केलं. बिग बॉस ह्या दोघींना नका बोलू. सीझन खूप चालेल माहितीये का, तुम्हाला सवय नाही सीझन चालायची. 70 दिवसांवर अंतर हा उगाच सीझन चालायला वर लागेल, 150 करायला लागेल. पैसे मोजताना होईल नंतर, नको उगाच. आणि मी तर म्हणजे आम्ही तर काहीच गेम मस्त गेम खेळणार. मग गेमर आहेत गेमर. तर आता असे आमचे 1.5 दिवस संपले. गणपती चालले. गणपती कल्टी मारणार आता. ही प्रेरणा कशी मंद बघते माझ्याकडे. बिग बॉस प्रेरणा हे ब्लॉग मध्ये ना असं बोलायचं असतं. की नाही असं मी कसं बोलतोय हे ब्लॉग मध्ये असं बोलायचं असतं. कसं रे. आणि रितिशा असं एकदम टचर मध्ये आपणच सगळे होत ना, ऍक्टर पण आपण, डायरेक्टर पण आपण, स्क्रिप्ट पण आपलीच. पाहिजे आपण कट करायचं, जे आपल्याला वाटतं हे नाही हे कट करून टाका, असं असं वागायचं असतं ब्लॉग मध्ये. म्हणूनच तुला कमी सबस्क्रायबर. आय एम रिअल. कभी ना कभी ऊंच नीच थोड़ी होगी. Oh no! फाके. तू पाके बारू तू आणि करेक्ट करून पण येडा परत तेच उगा. तू पाके काय माहिती काय तरी चिंगू चिंगरी कोई भडके चिंगू. चला मग एकदा बाय करा. चला मी ते ब्लॉग मध्ये थांबवतो. मस्त पैकी कल्टी मारतो आता. भारू बाय कर. हा भारू आहे. बाय. मान्य नसेल होत तुम्हाला पण हाच आहे. हा चेहरा ध्यान से देखिए हा चेहरा लक्षात ठेव सांगा. जर तू व्हिडिओ बनवतोयस तर मला एक अपील करायचं तुझ्या बघणाऱ्या काही आहे. आमच्या ग्रुपमध्ये एक वेकेन्सी आहे. अगो बाई अगो बाई अगो बाई. लाजला लाजला. काय म्हणतात पारिवारिक मुलगा आहे. हो हो बाजूला एकदम घरी डोमेस्टिक, एकदम डोमेस्टिक पाळीव आहे. पाळीव वरण भात. ट्रेन करायला अत्यंत वरण भात करणारा मुलगा आहे. क्रायटेरिया जाणून घेण्यासाठी कॉन्टॅक्ट करा. क्रायटेरिया हाच आहे की जिवंत तर आता सगळं आटपून ही आमची ट्रिप किंवा हे आमचं जे काही आम्ही गेट टुगेदर आमचं जे काही दर महिन्याचं असतं झालेलं आहे ते आता संपवून आता आम्ही घरी जायला निघालो. म्हणजे आता प्रेरणाला मी घरी सोडणार आज आणि उद्या मला कल्टी मारायची. तर मग आता रात्री काय करायचं किंवा आता जाताना कुठे कुठे थांबायचं याचं प्लॅनिंग चालू आहे प्रेरणाचं. आणि ते झालं की बघू आता किती काय प्लॅन करते आणि मग कुठे कुठे जायचं आहे. आणि त्याप्रमाणे नंतर उद्या सकाळी लवकर मला घरी जायला निघायचं आहे. आता इथे या व्हिडिओमध्ये मी बरंच काही बोलतो आहे ॲक्च्युली, पण मागे गाणी चालू आहेत ह्या स्टुडिओमध्ये. तर तो सगळा याचा कॉपीराईटचा सीन होतो, त्यामुळे सगळं काम 25 करून टाकलं त्याने. तर आता हिचं नेल आर्ट चालू आहे. मी काय नुसतं टाईमपास केला, बसून तिकडे बघत बसलेलो काय सीन आहे हा नेल आर्टचा. जे की एवढे लोक पैसे खर्च करतात ह्या नेल आर्टसाठी, तर ते सगळं बघत बसलो. 1.5 तास झाला आता जवळपास, आणि तिच्या नखांवरची कलाकृती करून व्हायला आली. म्हणजे आता इथनं सरळ गाडी काढा आणि घरी निघा. पण प्रेरणासोबत आहे म्हणजे कुठेतरी कहाणी में ट्विस्ट येणार आणि थांबावं लागणार हे नक्की. आता मागच्या वेळेस उगाच झालेलं, म्हणजे ते सगळ्यावर मॅच नव्हतं, पण एका ड्रेसवर माझ्या मॅच झालेलं परफेक्ट. कुठला माहितीये, तो युस्टा मधला ब्लू कलरचा तो फ्रॉक मी ऑफिसला मला कुठं ह्याच्यावर मॅचिंग केलंस का तू? नाही ते असं झाले. आता हिचं ते नेल पेंट करून झालं, नेल आर्ट करून झालं. आता इकडे काळोख पण खूप आहे, पण असं असं हां असं काहीतरी ना.
तर तिचं नेल आर्ट करून झालं. आम्ही ताईकडनं 4 वाजता निघालेलो. आता 7 वाजले तरी आम्ही इथेच आहोत. आत्ता इथे तुझ्या इथे खाऊ, तुझ्या इथे खाऊ ना. इथे इकडे आतमध्ये बसून चल. हे सूप मोमोज आहेत तिकडे, घ्यायचं एक हे पहिला ट्राय करायला. हो घे ना. मी कधी गेलताना विचारलं नेमकं काय आहे. आणि नॉर्मल स्टीम मोमोज घ्यायचं. हो चांगलं. तुझे नेल्स दाखव जरा ग, काय केलेस ते मला. एक मिनिट. तर हे असे तिने नेल्स करून घेतलेत. नेक्स्ट लेवल. मुलींना काय काय मिळतं आणि मुलांचे हात बघा, मुलांची नखं बघा, ही बघा कशी असतात. ही दातांनी चावून चावून केलेलं नेल आर्ट आहे हे. काय एक एक असतं मुलींचं. सही आहे. चेहऱ्याला लावायला 10 गोष्टी, नखांना लावायला 10 गोष्टी, हे कपड्यांची स्टाईल 10 प्रकारच्या. आणि हे आपलं काय असतं, साधा शर्ट, कुरतडलेली नखं, तोंडाला लावायला पावडर असेल तरी खूप झाली ती. दिसतोय ना मी तोंडाला नुसती पावडर, नाही ते 10 रुपयाची येते ती पण खूप झाली. बाकी काय लागतं, काहीच नाही. सही. मुलींची लाईफ एक नंबर बनली. हो. आणि मग त्यात पण तुम्ही रडता ना. रडायला तर पाहिजे. आम्ही तर काही नाही करू शकत. तुम्ही करतोय ते आम्ही जळतोय तुमच्यावर. जळता का तुम्ही? 100%. करू ना, तुम्ही पण करा. मग त्याला मेसेज पण थांबा. कशात मोमोज फ्राय ना? खरं सांग, खरं सांग. हो मग काय. हा का? हो हो. सही सही. आता करतो जरा, खातो, मोबाईल ठेवतो बाजूला. आता खूप झालं मोबाईलचं नाटकं. तर सालाबादप्रमाणे आणि आपल्या परंपरेनुसार मी व्लॉग एंड करायचा विसरलो आहे. त्यामुळे बाय. पुन्हा एकदा नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू.